नमस्कार, मी अमित रमेश मखरे. आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. स्पेशली आज आपण कोविड नंतर भेटतोय. कोविड नंतर दोन मेन सेगमेंटवरती चावडी काम चालू करते. पहिला सेगमेंट आहे की हाऊ टू स्टार्ट एनी बिझनेस, म्हणजे नंबर ऑफ बिझनेस आयडिया असतील, आणि दुसरा सेगमेंट आहे की हाऊ टू ग्रो युअर बिझनेस. तिथेही परत मी असं डॅश असं करतोय, म्हणजे एखादा बिझनेस सुरुवात कशी करायची आणि एखाद्या बिझनेसचं डेव्हलपमेंट किंवा तो बिझनेस वाढवायचा कसा याविषयी आपण स्पेशली चर्चा करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ मी खरं तर हाऊ टू ग्रो युअर बिझनेस या टॉपिक खाली घेतोय, कारण कोविड नंतर खूप साऱ्या लोकांची आमच्या युट्यूबच्या चॅनलवरती किंवा फेसबुकवरती किंवा आमच्या कॉल सेंटरला रिक्वायरमेंट होती की सर आम्ही बिझनेस स्टार्ट केलाय, आता तो वाढवायचा कसा. मागे काही दिवसांपूर्वी आम्ही मसाला मार्केटिंग किंवा फूड सेक्टर मधलं मार्केटिंग कसं करायचं याचा स्पेशल कोर्स लॉन्च केलेला आहे. आणि तुम्हाला यापूर्वी माहिती असेलच की चावडी ही बेसिकली ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सी इन्स्टिट्यूट आहे. अर्थात वेगवेगळ्या उद्योगांचं प्रशिक्षण देणे, वेगवेगळ्या उद्योगांचं मार्गदर्शन करणे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या उद्योगांचं आता प्रोडक्ट बेस, म्हणजे जर कोणाला फक्त प्रोडक्ट विषयी माहिती पाहिजे असेल, जर कोणाला फक्त मशिनरीविषयी माहिती पाहिजे असेल, जर कोणाला फक्तच सर रॉ मटेरियल कुठे भेटेल याची माहिती पाहिजे असेल, किंवा एखाद्याला सर फक्त मला फॉर्म्युलाच पाहिजे की हे कसं बनवलं जावं याची माहिती हवी असेल, असं सगळं आता सेपरेट ज्याला आम्ही प्राईम सर्व्हिसेस म्हणतो हे सुद्धा करतो. ऍक्च्युली प्राईम सर्व्हिसमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे प्री सर्व्हिस आणि दुसरी आहे पोस्ट सर्व्हिस. अर्थात मराठीमध्ये म्हणूयात प्री सर्व्हिस म्हणजे उद्योग सुरू करण्याच्या अगोदरच्या सर्व्हिसेस, पोस्ट सर्व्हिस म्हणजे उद्योग सुरू झाल्यानंतरच्या सर्व्हिसेस. मग या प्री आणि पोस्ट मध्ये दोन प्रकार असतात. प्रकार क्रमांक पहिला जो मी अगोदर सांगितलं, प्रकार क्रमांक दुसरा म्हणजे अगदी तुम्हाला तुमचा लोगो डिझायनिंग करायचे, तुम्हाला तुमचा ब्रँड रजिस्टर करायचा आहे, तुम्हाला उद्योग आधार काढायचे, तुम्हाला FSSAI लायसन काढायचे, इनफॅक्ट तुम्हाला तुमचं पॅकेजिंग लायसन काढायचे, तुम्हाला तुमचं वेबसाईट बनवायची, तुम्हाला तुमचं SEO रँकिंग करायचे. ईच अँड एव्हरी गोष्ट आता चावडीमध्येच मिळते. अर्थात आम्ही एका प्रकारे एक बास्केट डेव्हलप केलंय, ज्याला आपण हवं तर असं म्हणूयात की स्टार्टअप बास्केट, की एकाच बास्केटमध्ये जसं मॉलमध्ये तुम्ही खरेदी करता ना तसं बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या एका छत्राखाली आणण्याचा मेन उद्देश जो माझा खूप दिवसांपासूनचा होता. लॉकडाऊन नंतर ती स्पेशल अपॉर्च्युनिटी आपण प्रत्येक उद्योजकासाठी सुरू केली. म्हणजेच उद्योग सुरू करायचा कोणता, इथपासून तो सुरू झाल्यानंतर तो डेव्हलप कसा होईल इथपर्यंतचं सगळं नॉलेज, सगळ्या सर्व्हिसेस, सगळ्या बेसिक नीड्स तुमच्या आता चावडीमध्येच कम्प्लीट होतात. मग एवढं सगळं करत असताना इनफॅक्ट आता कोविडच्या प्रेशर नंतर किंवा लॉकडाऊन नंतर जसं जसं सगळं अनलॉक होतंय, लोक विचारायला लागली सर आता तुम्ही स्टार्टअप वरती बोलता, खूप छान बोलता, मोटिवेशनल पण छान बोलता, पण सर तुम्हाला असं नाही वाटत की आता आहेत ते व्यवसाय पहिले थोडे सेटल केले पाहिजेत. म्हणून म्हटलं आजचं सेशन स्पेशली या गोष्टीवरती करूयात. हाऊ टू ग्रो एनी बिझनेस, म्हणजे कोणताही बिझनेस जर ग्रो करायचा असेल त्यातला स्पेशली आपण आता टॉपिक घेणार आहोत की हाऊ टू ग्रो एनी बिझनेस विथ डीलर डिस्ट्रीब्युटर पॉलिसी, विथ फ्रँचायझी पॉलिसी किंवा सबऑर्डिनेट पॉलिसी. डीलर, डिस्ट्रीब्युटर, फ्रँचायझी हे शब्द आपल्याला खूप चांगल्यापैकी माहिती आहेत, बरोबर. आता मधल्या काळात, म्हणजे हाच व्हिडिओ का स्पेशली करतोय त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगतो. मधल्या काळात आपल्याकडे चहाचं खूप चांगलं मार्केटिंग डेव्हलप झालं, राईट. चहाच्या फ्रँचायझी मॉडेल आपल्याकडे महाराष्ट्रात खूप चांगलं झालं आणि नंतर मला असं वाटतं ना चहाच्या फ्रँचायझी करण्याचाच ट्रेंड आला. बघा बरं का मी काय सांगतोय. एकदा सुरुवातीला आपल्याकडे मराठी ब्रँड्सने खूप चांगलं त्यामध्ये नाव कमवलं. मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी चहा ऍक्च्युली चांगल्या एका लोकेशनमध्ये आणून सेट केला, एक ब्रँड डेव्हलप केला. त्याच्यानंतर झालं काय की प्रत्येकालाच वाटायला लागलं की यार आपल्या पण ब्रँडची फ्रँचायझी गेली पाहिजे. मग एखाद्या मोठ्या ब्रँडची फ्रँचायझी घेण्यापेक्षा आपणच आपलं एखादं आउटलेट टाकू आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची फ्रँचायझी सुरू करू. ऍक्च्युली याच्यामुळे काय होतंय की जे नवीन उद्योजक आहेत, ज्या लोकांना वाटतंय की ज्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला पाहिजे, त्या लोकांची झाली ना प्रचंड गोची झाली. कारण काय होतंय की तुम्ही तुमची फ्रँचायझी देताना, तुम्ही तुमचे डीलर नेमताना, तुम्ही तुमचा डिस्ट्रीब्युटर नेमताना प्रचंड चुका करत आहात आणि त्यामुळं तुमचं तर नुकसान होतच आहे, पण त्याबरोबर जे लोक तुमची फ्रँचायझी किंवा डीलर किंवा डिस्ट्रीब्युटरशिप घेण्यास इंटरेस्टेड आहेत त्या लोकांचं पण खूप नुकसान होतंय. हे जर टाळायचं असेल आणि तुम्हाला तुमची कंपनी जर मोठी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं एक प्रॉपर पॉलिसी प्लॅन आपल्याला डेव्हलप करावा लागेल आणि त्याला स्ट्रॅटेजिकल मॅनेजमेंटमध्ये तो बसवावा लागेल. म्हणजे एक फ्रेमवर्क आहे की स्टार्ट कुठे करायचं, सेकंड काय, थर्ड काय, फोर्थ काय, फिफ्थ काय, सिक्स काय, सेवन काय, याचं ना एक प्लॅन पाहिजे. युजली आतापर्यंत मी जेवढ्या कंपन्यांचे जे लोकल एंटरप्रेनर्स आहेत, जे मराठी उद्योजक आहेत, ज्यांनी आता नव्याने उद्योजक होण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला किंवा नवीन उद्योगामध्ये पाऊल टाकलं, त्या लोकांचं बघितलं तर काही नाही, एक बेसिक प्लॅन देतात की बाबा अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट आहे आणि मग प्रोडक्ट खूप चांगले आहेत आणि मग लोक तुमचं घेतील. तर मी आज जर तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेससाठी डीलर,
डिस्ट्रीब्युटर किंवा फ्रँचायझी डेव्हलप करत असाल तर मी एक तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे. एक्झाम्पलही पकडा, यातच आपला स्ट्रॅटेजिकल अख्खा प्लॅन मी तिथं टाकलेला आहे. त्यातल्या थोड्या गोष्टी तुम्हाला विचारणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर मला अगदी व्यवस्थित लक्षात का, जर मला तुमच्या ब्रँडची जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्ही मला काय कोट करणार आहात किंवा काय माहिती सांगणार आहात? चहाच्या फ्रँचायझी बाबतीच्या गमतीजमती सांगतो. आमचा चहा फार चविष्ट आहे, फार छान लागतो, चवीला फार सुंदर आहे. आम्ही तुम्हाला रॉ मटेरियल देणार, बरोबर, आम्ही तुमचं काही रॉयल्टी फी नाही घेणार आणि मराठी माणूस मोठा होणार. हे असे 5-6 टॅगलाईन टाकले की आपल्याला वाटतं की आपल्या आता असं काही फेसबुकवर 2-4 ग्रुपमध्ये पोस्ट टाकल्या की लोक लगेच भारावून जातील आणि लगेच तुमच्याकडे घेतील. कदाचित ज्यांना अजून या प्रोडक्ट विषयी किंवा मार्केटिंग विषयी, बिझनेस डेव्हलपमेंट विषयी ज्यांना माहिती नाहीये ती लोक कदाचित अट्रॅक्ट होतील सुद्धा, पण ती सस्टेन करू शकतील का हो? मला असं वाटतं नाही करू शकणार. कारण प्रॉब्लेमच हा आहे की मुळात तुम्हालाच तुमचं मॉडेल सस्टेन होईल की नाही याची मनातून शंका आहे. तरी सुद्धा बऱ्याच लोकांना फ्रँचायझी करायच्या किंवा डीलरशिप करायच्या किंवा डिस्ट्रीब्युटरशिप करायच्या याची थोडीशी घाई झालेली असते. मग काय अडचण होते? टेक्निकली जर हा प्रोजेक्ट जर व्यवस्थित रन करायचा असेल तर आपल्याला पहिली काय काळजी घ्यावी लागेल? सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा स्वतःचा एक स्ट्रॅटेजिकल प्लॅन की नक्की हा व्यवसाय काय आहे, या व्यवसायामध्ये काय काय टाकलं पाहिजे, या व्यवसायामध्ये काय काय गरज आहेत आणि तो सक्सेस प्लॅन असावा. म्हणजे तुम्ही ते व्यवस्थित रन करत असावेत तर ते लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू शकेल. पहिला विषय. दुसरा विषय, जर तुम्ही फ्रँचायझी नेमणार असाल, जर डीलरशिप नेमणार असाल, जर डिस्ट्रीब्युटरशिप नेमणार असाल तर तिथेही महत्त्वाचं आहे की तो तुमच्या कंपनीच्या लायक आहे का. बऱ्याच वेळा जेव्हा एखाद्या कंपनीचं फ्रँचायझी मॉडेल विस्कळीत होतं, जेव्हा एखाद्या कंपनीचे डीलरशिप चालत नाही तेव्हा आपण कंपनीवरती ब्लेम करतो. तर ही वाईस वर्सा प्रोसेस आहे. म्हणजे डीलरलाही तेवढंच काम करणं अपेक्षित आहे आणि कंपनीलाही त्यात कॉन्ट्रीब्यूट करणं आवश्यक आहे. आज आपण बेसिकली कंपनीने काय काय केलं पाहिजे, डीलर नेमताना काय काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण चर्चा करतोय. मग महत्वाचं काय, जर डीलर नेमायचा आहे, जर का डिस्ट्रीब्युटर नेमायचा आहे तर तुम्ही नक्की त्या डीलरसाठी काय काय देणार आहात? की फक्त कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे, बाबा रे तू काय कर, युजली हाच फंड आहे बरं का मार्केटमधला, तू काय कर बाबा 1 लाखाचा माल घे आणि मग कर तुझ्या इथं काम चालू. बरेच लोक डीलर नेमताना एक स्पेशल अजेंडा ठेवतात की आपण काय करूयात की नाही का डीलरच्या भरोश्यावर बिझनेस करूयात. म्हणजे खरं तर डीलरशिप नेमताना डीलरला तसं वाटलं पाहिजे की यार मला ना एका चांगल्या कंपनीची डीलरशिप मिळते. एक्झाम्पल बघूयात की ऑटोमोबाईलचे डीलरशिप्स आहेत, एक एक्झाम्पल बघूयात की ज्वेलरी मधल्या आता डीलरशिप्स मोठ्या मोठ्या किंवा फ्रँचायझी मॉडेल मार्केटमध्ये आलंय. ज्या ज्या कंपन्यांनी यापूर्वी डीलरशिप डिस्ट्रीब्युटरशिप मोठे आणलेत किंवा कपड्यांच्या याच्यामध्ये डीलरशिप्स आलेत, तिथे कंपनी काय करते, कंपनीचा ब्रँड किती मोठा आहे यावरती डीलरशिप घेणारा माणूस अट्रॅक्ट होतो. पण आपल्या इथे आता हा प्रॉब्लेम आहे, मराठी लोकांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे उलट होतंय. आपण डीलरशिप यासाठी देतोय की माझाच फायदा व्हावा, फक्त मला पैसे मिळावे, पुढं कसं चालेल याचं मला काही माहित नाही. प्रॉब्लेम हा आहे की जर अशीच पद्धती कामाची राहिली तर मग ही कंपनी किंवा तुमची कंपनी जास्त दिवस सस्टेन करू शकणार नाही आणि मग दुर्दैवाने तुमचा ब्रँड जो उभा करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते सुद्धा विस्कळतील. त्यामुळे अगोदर मला असं वाटतं की डीलरशिप आणि डिस्ट्रीब्युटरशिप पॉलिसीमध्ये जर डन करायचं असेल, जर हा या पद्धतीने व्यवसाय वाढायचा असेल, माझं म्हणणं आहे कमीत कमी तुम्ही 1 ते 3 वर्ष अगोदर स्वतःचा ब्रँड विकसित केला पाहिजे. वाक्य लक्षात घ्या, सगळ्यात पहिले तुम्हाला 1 ते 3 वर्ष तुमचा ब्रँड डेव्हलप करावा लागेल. क्रमांक 2, जर तसा डेव्हलप झाला, तुमचा एक सक्सेस फॉर्म्युला तयार झाला, तुमची एक फ्रेमवर्क जर डिझाईन झाली, त्याच्यानंतरची आता दुसरी स्टेप आहे की आपण आपल्या फ्रँचायझरला काय काय देऊ शकतो. मग यामध्ये तुमचा सेटअप स्टँडर्डेशन कसा असेल, की एक सेटअप तुम्हाला काय अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या डीलर ज्याला डीलर बनवताय त्यासाठी कंपनी म्हणून काय करताय. प्रोडक्ट तर सगळेच देतात, तो प्रोडक्ट मध्ये वेगळं काय, चहा असेल तर चहा सगळ्यांचाच चवीचा असतो, मसाला असेल तर मसाला सगळ्यांचाच चवीचा असतो. मग इथे तुमचं काय स्टँडर्डाइज मॉड्यूल आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि मग तिसरं महत्वाचं सेगमेंट की बिंग अ फ्रँचायझर किंवा बिंग अ डीलर डिस्ट्रीब्युटर आणि तुम्ही कंपनी यांचं जर एक रिलेशन असेल तर याचं इकॉनॉमिकल मॉड्यूल कसं आहे. म्हणजे आज जरी ते सुरुवात करत असले, युजली आपण म्हणतो की पहिल्या 3 महिन्यात 6 महिन्यात बिझनेस होत नाही, पण हे बोलणं खूप सोपं आहे. पहिल्या जर महिन्यात व्यवसाय नाही झाला, दुसऱ्या महिन्यात व्यवसाय नाही झाला, 6 महिने जर व्यवसाय नाही झाला ना साहेब पैशाचे जाम वांदे होतात. मग डीलर अगोदर तेवढा सस्टेन आहे का, त्याच्याकडे तेवढे फायनान्शियल इनपुट्स आहेत का, त्याच्याकडे तेवढं सगळं क्रेडिटेबिलिटी आहे का, हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल. आणि मुळात कंपनीकडे पण सस्टेन करण्याची तयारी आहे का हे सुद्धा मी नंतर डीलरला तुमच्यावर चेक करावं लागेल. म्हणजे अर्थात मी जर तुमच्याकडून डीलरशिप घेणार असलो तर मला पण तुमचं खरोखर तसं क्रॉस व्हेरिफिकेशन करायला हवं, रादर दॅन आपण असं म्हणणं की आपल्यालाच आपलं व्हेरिफिकेशन करायला की आपण सस्टेन आहोत का.
जर डीलर काही करू शकत असेल तर डीलरशिपच्या भागामध्ये मार्केटिंग कसं करावं, त्या डीलरच्या भागाचा लोकल सर्वे कसा असावा, त्यामध्ये तुम्ही मार्केटिंगमध्ये इनपुट काय देताय, की नुसतं पारंपरिकच तुम्ही म्हणणार आहात की बाबा आम्ही काही पॅम्पलेट देऊ छापून, आम्ही काही देऊ तुला फ्लेट छापून, तू तुझं मार्केटिंग कर, असं असेल तर लोक डीलरशिप घ्यायला इंटरेस्ट दाखवत नाहीत. आताचा काळ बदललाय. कोविड नंतर जेव्हा आपण आता डीलरशिप मॉडेलमध्ये काम करण्याचा विचार करतोय तेव्हा महत्वाचं, आपण आता सोशल मीडिया मार्केटिंग करणार आहोत का, आपण तिथं काही डेटाबेस कलेक्शन करणार आहोत का, आपण काही स्पेशल ऑफर्स लॉन्च करणार आहोत का, दुकानाच्या किंवा डीलरशिपच्या त्या शॉपच्या पहिल्या दिवसापासून फुटफॉल कसा मेंटेन होईल याच्यावरती कंपनी काही काम करणार आहे का, तिथे एक्झिक्युटिव्ह लेवलला काही कंपनी रिक्रुटमेंट करते का, या आणि यासारख्या असंख्य पॉलिसी जर अगोदर कंपनीकडे रेडी असतील तर डेफिनेटली लोक तुमची डीलरशिप घेण्यासाठी उत्सुक असतील. तुमचं प्रोडक्ट चांगलं असतं, सगळ्यांचं चांगलं असतं, लोक खराब प्रोडक्ट बनवून डीलरशिप देतील कशी, त्यामुळे उगाच स्वतःची पाठ थोपटून देण्याचा प्रकार अगोदर बंद करा, हे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचंय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पहिला जे वेगवेगळे मुद्दे बघतोय यात तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्यामध्ये प्रोडक्ट रेंज काय आहे. म्हणजे तुम्ही सस्टेनेबल बिझनेस करण्यासाठी आज जरी तुम्ही 5 प्रोडक्ट पासून 7 प्रोडक्ट पासून सुरुवात केली असली तरी उद्या तुम्ही किती प्रोडक्ट बनवणार आहात याच्यावरती पण तुम्हाला काम करावं लागेल. मी एक्झाम्पल सांगतो, आमच्याकडे ट्रेनिंग घेतलेलं आहे, मसालाचा उद्योग होता, परभणीचे आमचे सोनवणे सर म्हणून ज्यांनी आमच्याकडे ट्रेनिंग पण घेतलं, यशस्वीरित्या बिझनेस पण सुरू केला आणि मग सोनवणे सरांनी आता फायनली म्हणजे परभणी, लातूर असेल किंवा आसपासचा बीडचा भाग असेल या सगळ्या 2-3 जिल्ह्यांमध्ये तब्बल आतापर्यंत 100 ते 200 डिस्ट्रीब्युटर्स त्यांनी नेमलेत, दुकानांपर्यंत माल पोहोचतोय आणि साधा किराणा दुकानदार माणूस पण आज या लेवलला त्यांनी ब्रँड आणून पोहोचवला. मात्र इथपर्यंत येत असताना सगळ्यात पहिले त्यांनी स्वतः कष्ट घेतले. एकदा त्यांनी खूप छान किस्सा सांगितला होता, आता जेव्हा लॉकडाऊन नंतर एक दिवस ते चावडीवर भेटायला आले होते आणि खूप आनंदाने हिरिरीने ते सगळे प्रोडक्ट दाखवत होते. त्यांचा तो कार्यक्रम पण खूप आमच्या इथे छान झाला होता. त्यांनी सांगितलं, सर एकदा इतका सुंदर सीन झाला की एका दुसऱ्या गावी ते काहीतरी कामासाठी गेले होते किंवा बाजारासाठी गेले होते आणि सडनली काही त्यांना लागलं, एखादी वस्तू लागली म्हणून ते किराणा दुकानात जाणार, त्या किराणा दुकानात स्वतःचे प्रोडक्ट असे सगळे लावलेले बघितले. त्यांना असं वाटलं की यार आता मला एक छोटीशी गोष्ट पाहिजे आणि त्यासाठी मी या कंपनीचा मालक आहे आणि तिथे सगळे प्रोडक्ट लावले. थोडा लाजल्यासारखं झाला, कारण आपला साधा मराठी माणूस ना, आपला मराठवाड्यातला शेतकरी आता व्यावसायिक झाला आणि व्यावसायिकाचा आता उद्योजक होतोय, यापेक्षा कसला तो आनंद. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की या स्टेप्स आहेत की जिथे तुम्हाला तुमचा ब्रँड मोठा करायचा. आता सोनवणे सरांनी आणि चावडीने एक प्लॅन केलाय की आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःचं डीलर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क, आपलं ब्रँडचं अभिजयाचं पूर्ण उभं करायचं आणि त्यांचं पॅकिंग, त्यांचं स्टँडर्ड, त्यांचं प्रोडक्ट सगळं काही बघा ते ऑलरेडी तुमच्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही, तुमच्या इतकंच चांगलं आहे. मुळात गंमत ही आहे की सगळ्यांचं चांगलंच असतं पण त्यानंतर एक विजन लागतं, ते विजन तुमच्यात आहे का हे तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल, तरच सोनवणे सरांसारखं तुमचा ब्रँड सुद्धा चावडी मोठा करू शकते. आम्ही चावडीच्या माध्यमातून डीलर डिस्ट्रीब्युटरशिप कशी डेव्हलप करायची किंवा फ्रँचायझी कशा डेव्हलप करायची याविषयी गायडन्स डेफिनेटली करतो. इनफॅक्ट फक्त गायडन्स करत नाही तर आपल्याकडे त्याचं स्पेशल त्याचा प्लॅन डेव्हलप करून देणे, त्यांची स्वतःची ऍडव्हर्टाइजमेंट करणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही चावडीमध्ये करतोय. असे भरपूर सारे ब्रँड आमच्याकडे ऑलरेडी रजिस्टर झाले. मात्र तुम्हाला जर तुमचा ब्रँड चावडीकडे रजिस्टर करायचा असेल, तुम्हाला जर वाटत असेल की चावडी तुमचा ब्रँड पूर्ण महाराष्ट्रभर आणि आता इथून पुढे अख्ख्या भारतभर जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा प्लॅन मला प्रूफ करून दाखवावा लागेल, आमच्या कंपनीला प्रूफ करून दाखवावं लागेल. जर ते शक्य झालं तर मला असं गृहीत धरा की मी असं म्हणतो की तुमच्या प्रगतीच्या प्रवासात सगळ्यात मोठा दगड मी आहे. जर तुम्हाला माझी मदत पाहिजे असेल तर मला क्रॉस करावं लागेल, आमच्या कंपनीच्या पॉलिसीजला तुम्हाला टॅकल करावं लागेल. जर आम्हाला त्या पॉलिसी पटल्या डेफिनेटली आम्ही तुमचा ब्रँड सगळीकडे पोहोचण्यासाठी मदत करू. आज ज्या 4-5 गोष्टी सांगितल्या, स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग असो, फायनान्शियल प्लॅनिंग असो, मार्केटिंग मधलं इनपुट असो, तुम्ही काय काय त्या डीलरला देणार ते नियोजन असो, त्यानंतर तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी असो, प्रोडक्ट डिस्क्रिप्शन असो, या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभ्यास करा. जर तुम्हाला वाटत असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही चावडी मदत करू शकते तर आता रेग्युलरली आमचा एक 7-70 वाला नंबर स्क्रीनवर दिसतोय. राईट साईडला आमच्या एका नवीन डिपार्टमेंटचा पण एक नंबर आहे, किंवा तुम्ही 72 ला फोन केला तरी सुद्धा चालेल. त्या डिपार्टमेंटला फोन करा आणि त्यांचा सल्ला घ्या की तुमचा ब्रँड विकसित करायला चावडी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते. होपफुली आता लॉकडाऊन नंतर ही स्पेशल सिरीज सुरू केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल, तुमच्या काही माझ्यासाठी सल्ला असेल किंवा तुमच्या काही माझ्यासाठी काही कमेंट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली टाका, कारण मला सुद्धा आवडेल तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. तुमच्याकडून काही वेगळी रिक्वायरमेंट असेल की अमुक बिझनेस सर कसा डेव्हलप करायचा ते पण प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळा. आणि ऍट द एंड ऑफ डे जर खरोखर आवडत असेल तर व्हिडिओ डेफिनेटली लाईक करून ठेवा. आणि जर असेच व्हिडिओ बघायचे असतील, परत जर मला बघायचा इंटरेस्ट असेल
तर मग काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा किंवा आपलं पेज लाईक करून ठेवा जर फेसबुकवर बघत असेल तर. म्हणजे काय होईल की इथून पुढच्या सगळ्या सिरीजमध्ये ज्या माझ्या व्हिडिओ आहेत त्या सगळ्या तुम्हाला पोहोचतील. होपफुली तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अपेक्षा करूयात की पुढच्या मीटिंगमध्ये भेटताना तुमची कमेंट इथे झालेली असेल आणि मला त्यावरती तुम्हाला तुमच्या उद्योगांचं नाव घेऊन मला तुम्हाला मदत करता येईल. असेच भेटत राहूयात, बोलत राहूयात. तोपर्यंत धन्यवाद.